नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतीय जनता पार्टीनं ज्या मुद्द्यांच्या आधारे राजकारण सातत्यानं करत राहण्याची भूमिका ठेवली त्यातले काही मुद्दे पूर्ण झालेत, काही मुद्दे अपूर्ण आहेत. 370 हटवलं गेलंय, राम मंदिर बांधून तयार आहे, प्रभू रामाची त्यामध्ये आराधना होती आहे आणि समान नागरी कायदा देशभरामध्ये अद्याप तरी लागू व्हायचा आहे. समान नागरी कायदा हा भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यातला एक महत्त्वाचा विषय आहे. सध्याच्या घडीला भारतातल्या काही राज्यांमध्ये हा समान नागरी कायदा लागू आहे. काही राज्यांनी विधिमंडळामध्ये ठराव केले आहेत, मात्र प्रत्यक्षात आदेश काढलेले नाहीत. अशा स्थितीमध्ये समान नागरी कायदा लवकरच महाराष्ट्रात येऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे भारतीय जनता पार्टीच्या 137 आमदारांसह बनलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तरी किमान भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अजेंड्यातला एक मुद्दा राबवण्याचं कौशल्य आणि कर्तृत्व हे दाखवायचंच या उद्देशानं पावलं टाकली जात आहेत. एका बाजूला समान नागरी कायद्याची काही राज्यांमध्ये बिनबोभाट अंमलबजावणी होत असताना ती महाराष्ट्रातही तितकीच सहज होईल का? समान नागरी कायदा का गरजेचा आहे इथपासून ते त्याला होणारा विरोध हा केवळ राजकीय हेतूनच आहे की त्यामागे खरंच काही धार्मिक स्वातंत्र्याचे मुद्दे जोडले गेले आहेत? या मुद्द्यांसह आजच्या लक्षवेधीत आपण विविध मान्यवरांपर्यंत पोहोचणार आहोत. पण तत्पूर्वी एकदा पटकन समजून घेऊयात की उत्तराखंडमध्ये जो समान नागरी कायदा लागू आहे त्याचे मुद्दे काय आहेत आणि जवळपास याच आधारे कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा लागू होऊ शकतो. उत्तराखंडमधल्या समान नागरी कायद्याच्या अंतर्गत लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन याबाबत सर्व धर्मियांसाठी कायदा समान असेल असं सांगितलं गेलंय. लग्नासाठी महिलेचं वय 18, पुरुषाचं वय 21 हे किमान वय म्हणून निश्चित झालेलं आहे. लग्न झाल्याच्या नंतर दाम्पत्याला 2 महिन्याच्या आत त्याची सरकार दरबारी नोंद करावीच लागते. उत्तराखंडमध्ये बालविवाह, एकापेक्षा अधिक विवाह बेकायदेशीर आहेत. याच्याच जोडीला लग्न संबंधामध्ये स्त्री पुरुषाला घटस्फोटाचा समान अधिकार आहे. घटस्फोटाचा अधिकार हा धार्मिक स्तरावर राहिलेला नाही. आई आणि वडिलांच्या मालमत्तेचं मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समान वाटप होईल असं उत्तराखंडचा समान नागरी कायदा सांगतो. तसंच वारसा हक्कामध्ये औरस, अनौरस आणि दत्तक या तीनही प्रकारच्या आपत्त्यांमध्ये भेदभाव करता येत नाही. लिव्ह इन नात्याची सरकार दरबारी नोंद बंधनकारक आहे. जर तशी नोंद न करता लिव्ह इन नातं ठेवलं तर उत्तराखंडचं सरकार संबंधितांना तुरुंगात टाकू शकतं. याचबरोबर उत्तराखंडच्या कायद्यामध्ये लिव्ह इन मधून जन्माला आलेल्या अपत्याला कायदेशीर अधिकारही मिळतो आणि मालमत्तेत वाटाही मिळतो. दरम्यान अनुसूचित जातीला समान नागरी कायदा लागू होत नाही हा उत्तराखंड पुरता विषय. आता पटकन आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचूयात. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण. आपल्या सोबत काँग्रेसकडून या चर्चेत आहेत हनुमंत पवार आणि इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे प्रतिनिधी महाराष्ट्र प्रभारी म्हणून नौशाद उस्मान या चर्चेत आहेत. मान्यवरांचं या चर्चेत स्वागत. सगळ्यांना एक छोटीशी विनंती, आपण पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनवर असणार आहात त्यामुळे कृपया पूर्ण वेळ समोर पाहत रहा. नौशाद उस्मान, आपल्यापर्यंत चर्चेला घेऊन येतो. समान नागरी कायद्याला विरोध हा विषय तुम्ही धार्मिक स्तरावरच ठेवणार आहात का तुमच्या त्या मागे काही वेगळ्या भूमिका आहेत? नौशाद उस्मान, माझा आवाज आला असेल आपल्याला? मला वाटतं काही तांत्रिक कारणांनी आतापर्यंत त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. अजित चव्हाणांपर्यंत जाऊ. अजितजी, आवाज येतोय? प्रसाद सर, मला आपला आवाज व्यवस्थित येतो.
जी अजितजी, आपला आवाज नीट येत नाहीये. प्रसाद सर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी, अगदी नीट आवाज आला. पटकन आता चर्चेला पुढे न्यायचं आहे. नौशाद उस्मानी यांचा आवाज येत नसल्यानं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माईक म्यूट ठेवलेला आहे. नौशाद उस्मानी यांनी जर माईक सुरू केला तर आपल्याला त्यांना या चर्चेत सहभागी करून घेता येईल. अजित चव्हाण, पटकन आपल्यापर्यंत येतो. तुम्ही महाराष्ट्रात खरोखरच समान नागरी कायदा आणणार आहात का आता केवळ चर्चेची सुरुवात करत आहात? प्रसाद सर, भारतीय जनता पार्टी आपल्या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करते. आमच्या विरोधकांनी काही दशकं आम्हाला चिडवलं, हिणवलं. मंदिर कब बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. आम्ही मंदिरही बनवलं, भव्यही बनवलं आणि लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. आणि मागच्या काही वर्षापासून आमचे पूर्वज ज्या गोष्टीचं स्वप्न पाहत होते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचं स्वप्न पाहिलं, जिजाऊंनी ज्याचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न आम्ही राम मंदिराच्या रूपानं पूर्ण केलं. तसंच समान नागरी कायद्याच्या बाबतीतही आम्ही सांगितलं होतं. प्रसाद सर, मी व्यक्तिगत जीवनामध्ये एक श्रद्धावान हिंदू आहे आणि श्रद्धावान हिंदू असताना सुद्धा मी संविधान पाळतो. आणि म्हणून मग मी असं म्हणत नाही की माझ्या धार्मिक पुस्तकांमध्ये एका हिंदू करता ज्या गोष्टी आहेत त्याचा मला कायदा लावा असं आम्ही म्हणत नाही. कारण आम्ही या देशाच्या संविधान सभेनं दिलेलं संविधान हिंदूंनी स्वीकारलं. पण हे होत असताना या देशामधल्या हिंदूंच्या बरोबर एक फार मोठी फसवणूक झाली. आणि ती फसवणूक म्हणजे या देशामधल्या काही विशिष्ट मंडळींना आपल्या व्यक्तिगत कायदा, म्हणजे फौजदारी कायदा तर समान आहे, पण सिव्हिल कोर्ट आणि इतर याच्यामधले जे कायदे आहेत त्याच्या बाबतीमध्ये हिंदूंच्या मनामध्ये प्रचंड असहिष्णुता होती. ठीक आहे, त्याला बदलण्याचं आश्वासन आम्ही निवडणुकीत दिलेलं आहे. आणि त्यामुळं आपण बघितलं असेल, आता गोवा हे एक राज्य आहे समान नागरी कायदा असणारं, आणि उत्तराखंड असेल, गुजरात असेल, इथं मसुदा समित्या स्थापन झाल्या. महाराष्ट्रातही मसुदा समिती स्थापन होईल आणि महाराष्ट्रामध्ये लवकरच माझे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले तसा समान नागरी कायदा अस्तित्वात येईल. यामुळे आरक्षणाला बिलकुल. अजितराव, अगदी त्या मुद्द्यापर्यंत जाऊ आपण. आता आपला मुद्दा मी ऐकला आणि त्या अनुषंगाने चर्चेला पुढे नेतोय. नौशाद उस्मानी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आपले बरेचसे प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संवाद होत नाहीये. हनुमंतराव पवार यांच्यापर्यंत पोहोचतो. हनुमंतराव, आधी माझा आवाज येतोय का हे एकदा सांगा. येतोय मला आवाज. अगदी आपलाही अतिशय नीट आणि उत्तम आवाज येतोय. जर महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार असेल तर काँग्रेसच्या काही सूचना आहेत का आणि काँग्रेसची भूमिका आहे का? 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की केंद्रीय लॉ कमिशनने अनेक राज्यांना, अनेक खासगी व्यक्तींना, अभ्यासकांना सिव्हिल युनिफॉर्म कोडच्या संदर्भाने सूचना मांडायला सांगून आता 7-8 वर्ष उलटून गेले. त्याच्यानंतर 2018ला एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोडची भारतात गरज नाही असं मोदी सरकार केंद्रामध्ये असताना लॉ कमिशननं सांगून पण झालं. त्याच्यानंतर सूचना मागवून पण झाल्या. मध्ये ज्या वेळेस काहीतरी राज्य सरकार अधिवेशनामध्ये वगैरे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर उत्तर देऊ शकत नाही किंवा परिस्थिती हाताबाहेर जाते, त्या काळात समान नागरी कायद्याची चर्चा पेरली जाते. समान नागरी कायद्यावर महाराष्ट्रामध्ये अजून कमिशन बसलेलं नाही. समान नागरी कायद्याचा कोणताही मसुदा, अंतिम मसुदा असेल, कच्चा मसुदा असेल, सरकारकडून वा सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून अजून देण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्याचं कमिशनच बसलं नाही, ज्याचा काही ड्राफ्टच बनला नाही, ज्याची एक ओळही अजून विरोधकांकडे आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडेही नाही, त्यावर जर आपण चर्चा करायची असेल तर भारतीय जनता पक्षाचा समान नागरी कायद्याचा हेतू आता जे चालू मुद्दे आहेत त्या मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठीचा आहे का, असा प्रश्न मी या निमित्तानं उपस्थित करतो. पटकन हनुमंतराव पवार, आपल्या या अत्यंत छोट्या आणि मोजक्या शब्दातल्या उत्तरासाठी धन्यवाद देतो. नौशाद उस्मान यांच्यापर्यंत पोहोचायची वेळ आहे. नौशादजी, आता माझा आवाज येतोय आपल्याला? काही तांत्रिक कारणे आहेत. ठीक आहे, अजितरावांना उत्तर द्यायचं आहे असं दिसतंय. अजितराव, पटकन आपण हनुमंतरावांना उत्तर देऊ शकता. 1 मिनिटाचा वेळ आहे. नाही, माननीय हनुमंतराव पवार, मला आपल्याला इतकंच सांगायचं, काँग्रेसची भूमिका समान नागरी कायद्याबद्दल काय आहे ते आपण सांगावं. कारण वारंवार आपल्या नेतृत्वाकडून तसं ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. जसं आम्ही स्पष्टपणे सांगतो की आम्ही समान नागरी कायद्याच्या समर्थनात आहोत, तो आम्ही आणणार आहोत. त्याचं कारण असं की या देशामधल्या कोट्यवधी मुस्लिम भगिनींचे जे हक्क आणि अधिकार आहेत, जे मध्ययुगीन एक शरिया कायदा नावाचा कायदा, इस्लामिक कायदा आहे, त्या कायद्यामुळे ते दाबले जातात, दमन केले जातात. एक माणूस 4-4 लग्न करतो, त्या मुलींना कुठेही संपत्तीमध्ये समान वाटा असत नाही.
जेव्हा की भारताचं संविधान, हनुमंतरावजी इथं मला राजकीय विधान किंवा राजकीय वाद बिलकुल नकोय, मला तुमचं व्यक्तिगत मत सुद्धा हवंय. ठीक का आहे. या आपल्या बहिणींना न्याय देण्याकरता काँग्रेसचे कार्यकर्ते, पक्षाची भूमिका काय आहे ते पण सांगा. आणि ठीक आहे, काँग्रेसचा आपण उत्तर द्यायची कार्यकर्ता संधी देऊयात. म्हणून आपल्याला अजितराव असं वाटतं का जी, की या अजितराव आमच्या हनुमंतरावांना भगिनींना उत्तर द्यायची न्याय मिळाला संधी पाहिजे. देऊयात आपण. बोला हनुमंतराव, हा मुद्दा मी भी उपस्थित केलेला होता की काँग्रेसची भूमिका काय आहे, आणि आता इथे एक वाढीव मुद्दा आपल्यासाठी आलाय. व्यक्तिगतरित्या हनुमंतराव पवार यांना काय वाटतं? प्रसादजी, ज्या कायद्याचा मसुद्याची एक ओळही अजून सरकारनं लिहिलेली नाही, केंद्र सरकारनं लिहिलेली नाही, राज्य सरकारनं लिहिलेली नाही, त्या मसुद्यावर चर्चा करा असं भाजपा प्रवक्त्यांनी म्हणणं आणि तुम्हीही म्हणणं मला जरा हास्यास्पद वाटतं. गावखेड्यामध्ये एक म्हण आहे, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. तर ह्या हेतूवर मला संशय आहे. तुम्ही कायद्याचा ड्राफ्ट आणा ना, मग विरोधी पक्षाच्या हातात द्या आणि विचारा आमची भूमिका. आम्ही बिलकुल सांगू तुम्हाला आमची हनुमंतराव, भूमिका. मला माहित होतं आपला हा मुद्दा थांबा, येणार. मी त्यासाठी एक छोटासा तपशील आपल्याला देतो. धन्यवाद. हनुमंतराव, उत्तराखंडचा जो कायद्याचा मसुदा आम्ही आत्ताच वाचून दाखवला. उत्तर झालं नाही हो. माझं जी 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 उत्तर जी झालं अगदी अगदी तुमचा प्रश्न मला कळला. हनुमंतराव, जो उत्तराखंडचा कायद्याचा मसुदा आम्ही आत्ता समोर आणला, तोच मसुदा हा महाराष्ट्रामध्ये येईल अशी शक्यता आहे. आता आपलं म्हणणं सांगू शकाल? तुमची शक्यता मला साफ खोटी वाटते. असा कुठलाही मसुदा देवेंद्रजी फडणवीस 2029च्या विधानसभेपर्यंत आणणार नाहीत अशी माझी माहिती आहे. बर, उत्तरासाठी अजित पवार यांच्यापर्यंत, माफ करा, अजित चव्हाण यांच्यापर्यंत जाऊयात. अजितराव, तुम्ही नक्की कसा कायदा आणणार आहात? तुमचा तरी अभ्यास झालाय का? असं आहे की हा कायदा आणत असताना सुरुवातीला लोकांकडनं सूचना मागवल्या जातील, त्याच्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. आणि मी आपल्याला छातीवर हात ठेवून सांगतो, आम्ही निवडणुकीमध्ये दिलेलं हे आश्वासन आहे. मला माननीय हनुमंतरावांना जो प्रश्न विचारायचा जी. होता, तो प्रश्न विचारण्याचा उद्देश माझा प्रसादजी सफल झालेला आहे. काय होतं माहितीये का, की हिंदूंना आपली राजकीय भूमिका सुस्पष्ट करून घेण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या प्रश्नाला दिलेलं जे हे उत्तर आहे, आता जे कोट्यवधी लोक ही चर्चा बघतायत, ही भूमिका आहे काँग्रेसची. नरोवा कुंजरोवा बोटचेपी भूमिका आहे. आणि एका धर्मानं धर्माच्या नावाखाली भारताचे 3 तुकडे केले. त्याच संविधान सभेने भारताला संविधान दिलं, आपण संविधान स्वीकारलं, ते हिंदूंनी मनापासून स्वीकारलं. पण या देशामधले मुस्लिम का स्वीकारत नाहीत? त्यांचा समान नागरी कायद्याला विरोध का असतो? त्यांना एकदा देशाचे 3 तुकडे करून सुद्धा परत आणखी त्यांचा कायदा वेगळा हवा आहे, जो इतके दिवस ठीक आहे. सगळा पण काँग्रेसने चालू दिला. अजितजी, अजितराव, या सगळ्या मागे तुम्ही काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप लावत असाल, तर त्याचबरोबर तुमच्यावरही बहुसंख्यकीकरणाचाही आरोप लागेल. तुम्ही सुद्धा हिंदू एकत्रीकरणासाठी हे करताय, हा आरोप तुमच्यावर लागेल अजितराव. सर, मला आपला प्रश्न लक्षात नाही आला. तुम्ही जर काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप लावणार असाल, तर भारतीय जनता पार्टीवर सुद्धा हिंदुत्वाच्या विचारांना केवळ आणि केवळ प्रचारित करण्यासाठी हा कायदा आणल्याचा आरोप लागेल. प्रसाद सर, भारतीय जनता पक्षाला अनेक राज्यांमध्ये जे घवघवीत यश मिळालेलं आहे, ते काय फक्त हिंदूंच्या मतावर मिळालेलं नाही. आमच्या मुस्लिम भगिनींनी भरभरून आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि आमच्या मुस्लिम भगिनींनी आम्हाला मतदान करताना हेच बघितलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ट्रिपल तलाक सारखा जो काळा कायदा आहे, त्या कायद्याच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली, मुस्लिम भगिनींना न्याय दिला. तसंच समान नागरी कायद्याच्या निमित्तानं होणार आहे. त्यामुळे मला एक गोष्ट आपल्याला इथे सांगायची आहे, आम्ही हिंदूंची बाजू घेतो का? तर 100% आम्ही हिंदुत्ववादी पक्षच आहोत, आम्ही हिंदूंचेच पक्ष आहोत. पण आमचं हिंदुत्व हे आमच्या धर्माचा नाही, म्हणून इतरांवर अन्याय करणारं नाही. आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक. ठीक आहे, आपला हा दावा आहे, आपलं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. आणि समान नागरी कायदा हा तुम्ही सर्वसमावेशकता राखण्यासाठी करताय असा दावा आहे. आता पटकन अजित चव्हाण यांच्या या उत्तराकडून पटकन हनुमंतराव पवार आपल्यापर्यंत पोहोचायचंय. नौशाद उस्मान यांना वारंवार आपण चर्चेमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करतोय, तांत्रिक अडचणी अजूनही आहेत. हनुमंतराव, या सर्व स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला तुम्हाला तुमच्या लेखी मांडायची वेगळी काही भूमिका आहे का? तुम्हाला धोका काही जाणवतो का? महाराष्ट्रामध्ये जर समान नागरी कायदा फडणवीस सरकारने आणला तर होईल काय? काँग्रेसचं कुठल्या प्रकारचं नुकसान होणार आहे का भारतीय जनता पार्टीचा फायदा होणार आहे?
मला सलग 3 मिनिट द्यावे अशी विनंती आहे. तुम्ही ठीक आहे. मला थांबवताय. 3 मिनिट माझी भूमिका उद्या आपण बोलू, चर्चा करू. ठीक आहे. पहिलं म्हणणं आहे की भारतीय संविधानातल्या तरतुदी, बहुसंख्याकांचं हित वगैरे असं भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याकडून ऐकताना मला अतिशय आनंद होतोय. मी खूप समाधानी आहे की संविधानातल्या तरतुदीवर आणि संविधान सभेवर साक्षात भाजपाचा प्रवक्ता बोलतोय. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष ज्यांना आपली आई म्हणतो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं संविधान सभेवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे संविधान सभेनं जो काही कायदा केला, जे काही संविधान अस्तित्वात आलं, त्याचा आणि संघाचा काही संबंध नव्हता. संघाला आई म्हणणाऱ्यांनी संविधानाची दुहाई द्यायचं काही कारण नाही. 1. 2. ज्यावेळेस 1926ला हिंदू महिलांच्या संबंधित कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आला, त्यावेळेस हिंदू महासभेच्या मुखर्जींची भूमिका, हेच मुखर्जी नंतर हिंदू कोड बिल ज्यावेळेस तयार होत होतं त्यावेळेसच्या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सुद्धा होते. त्या कमिटीमध्ये राहून या श्यामाप्रसाद मुखर्जींनी हिंदू महिलांना मिळणाऱ्या अधिकाराच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. ती काही उघड भूमिका घेणाऱ्यामध्ये माझ्या काँग्रेसची पण लोक होती, हे मी तुम्हाला सांगतो. पण पंडित जवाहरलालजी नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आग्रही मागणीनं नंतर हिंदू कोड बिल कसं तरी टप्प्याटप्प्यानं लागू झालं, हिंदू महिलांना अधिकार भेटले. दुसरा मुद्दा माझा की ज्यावेळेस युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा होते त्यावेळेस तुम्ही मुस्लिमांना का मध्ये आणताय? भारतातल्या जवळपास 36 आदिवासी संघटनांनी, झारखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, मिझोराम, मणिपूर मधल्या 36-37 आदिवासी संघटनांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीमध्ये लॉ कमिशनकडे आक्षेप घेतलेले आहेत की युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये हिंदूंमधल्या आदिवासींना तुम्ही घेणार असाल तर आम्हाला ड्राफ्ट द्या. तो ड्राफ्ट सरकार का देत नाही? दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा माझा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आधी लागू करा ना. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये नाल्यामध्ये वाहून लोकांचे जीव जात आहेत. महाराष्ट्रामध्ये महिलांच्या, मुलींच्या अत्याचारामध्ये देशात दुसरा नंबर आला. हिंदू महिला आहेत, माझ्या भगिनी आहेत. त्याच्यावर तुम्ही न बोलता, कायद्याची अंमलबजावणी न करता आमच्या पोलिसांनी मारून टाकलं. बिलकुल. आपल्याला दिलेला वेळ संपला. मी आपल्याला पूर्ण 3 मिनिटं दिली. राज्य तुम्ही अस्तित्वात जी, ठेवलं नाही. अजितराव, नौशाद उस्मान जोडले गेलेले आहेत. बराच वेळ झाला नौशाद उस्मानांपर्यंत पोहोचायचं होतं. हनुमंतराव, आपला वेळ मी पूर्णपणे दिला आणि तो पूर्ण झालाय. अजितरावांना फक्त आणि फक्त 30 सेकंद. अजितराव, अनुसूचित जाती आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन खरं तर अनुसूचित जमाती, आदिवासी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की जोपर्यंत कायद्याचा अभ्यास होत नाही, समर्थन मिळणार नाही. उत्तराखंडच्या कायद्यामध्ये आदिवासींना वेगळं ठेवण्यात आलेलं आहे, तो त्यांना लागू करण्यात आलेला नाहीये. महाराष्ट्रात आपण काय करणार आहात? आणि तुम्हाला केवळ मुसलमानच समोर दिसत आहेत का तुष्टीकरणाच्या हेतूनं? आदिवासींचे हक्क जातील हे वाटत नाही? हक्क कोणाचेही जाणार नाहीत. ज्यांना हक्क मिळत नाहीत त्यांना हक्क मिळतील. माझी या निमित्तानं एक फक्त सांगणं आहे की काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी विषय बघा कसा कुठे नेला. बरोबर विरुद्ध बाजूला ते विषय घेऊन गेले. या देशामध्ये आपल्या वोट बँकेचं संरक्षण करण्याकरता काँग्रेसनी काय केलं प्रसादजी? हे सांगतात संविधानाचा खून करणाऱ्या, देशामध्ये आणीबाणी लादणाऱ्या, एकाच वेळा 9 सरकार बरखास्त करणाऱ्या आणि आपल्या मनाला वाटेल ते सगळे शब्द संविधानामध्ये घुसडवणाऱ्या आणि संविधानाचा आपल्या व्यक्तिगत विषयाकरता संविधानाचा वापर करून घेणाऱ्यांनी आम्ही संविधानाबद्दल काय आदर ठेवतो हे आम्हाला शिकवू नये. ज्यांनी देशाला आणीबाणी दिली त्या लोकांनी संविधानाबद्दल बोलू नये. मुद्दा पुढचा असा आहे की या विषयामध्ये मुस्लिमांना टार्गेट करण्याचा अजिबात विषय नाही. त्याच्यामध्ये बघा, मुस्लिम असतील, जैन असतील, झोरास्ट्रियन असतील, ज्यूज असतील, ख्रिस्ती असतील, या सगळ्यांना या विषयावरती भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु त्यांचा जो अल्पसंख्याक म्हणून विशेष दर्जा आहे त्याला काय धक्का पोचतो का? तर तो या कायद्यामध्ये मसुदा काय तयार होतो त्याचा. ठीक आहे, आपल्याला नौशाद उस्मान यांच्यापर्यंत जायचंय. अजितराव, आपल्याला नौशाद उस्मान यांच्यापर्यंत जायला हवं. बराच वेळ आपण त्यांना प्रयत्न करत होतो. नौशादजी, आता आवाज येतोय का? फोनवरून आपण जोडलेले गेले आहात असं कळलंय मला. आपला आवाज पोहोचत नाहीये. नौशाद उस्मान, नाही, तांत्रिक अडचणी अजूनही दिसतात. एकदा अजून संधी देऊयात. नौशाद उस्मान, आवाज येतोय? नाही, अजूनही तांत्रिक अडचणी. ठीक आहे, परत एकदा येतो आणि मी हनुमंतराव आपल्यापर्यंत येतो. एकदा अजितरावांना संधी देतो. अजितराव, आपण असं म्हणताय की सगळ्यांना त्यांचे अधिकार जपता येतील आणि कोणाचाही अधिकार हिरावून घेतला जाणार नाही. मग भीती कशाची आहे? मग मुसलमानांच्याकडून, मग आदिवासींकडून, आदिवासींमध्ये सुद्धा खास करून हिंदू आदिवासींना या कायद्याचं भय का वाटावं?
हिंदू आदिवासींना या कायद्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. ईशान्येकडची राज्य असतील, वेगवेगळ्या ठिकाणची राज्य असतील, आदिवासींच्या संदर्भामध्ये त्यांच्या चालीरीतीचा अभ्यास करणाऱ्या लोकांचा सल्लामसलत केल्याशिवाय त्याच्या कुठल्याही तरतुदी स्वीकारल्या जाणार नाहीत. मुद्दा एक. मुद्दा दोन, की आपण जर एका देशामध्ये राहतो तर सिव्हिल कायदा आपल्याला आपल्या सोयीचा वेगळा कसा असू शकतो? आणि तो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय प्रसाद सर, तर बर आमच्या कोट्यवधी भगिनींवरती अन्याय करणार आहे ना. आणि हे सगळं करत असताना शहाबानो प्रकरण आपल्याला आठवत असेल, या देशामधल्या मुस्लिम भगिनीला सर्वोच्च न्यायालयानं न्याय दिलेला असताना सुद्धा राजीव गांधींचा काळाकुट्ट इतिहास, ठीक हा आहे. देश, या देशामधल्या महिला भगिनी, या देशामधल्या महिला अधिकार कार्यकर्त्या या विसरलेल्या नाहीत. ठीक आहे. याच्याबरोबर चर्चेला परत एकदा नौशाद उस्मान यांना जोडून घेणं गरजेचं आहे. काँग्रेसकडून त्यांची उत्तर आपण घेऊच. नौशाद उस्मान, मी परत आपल्यापर्यंत येतो आणि विचारतो, माझा आवाज येत असेल तर आपण एकदा उत्तर द्या, म्हणजे मला प्रश्न विचारता येतोय. अगदी खूप खूप धन्यवाद. आपला आवाज माझ्यापर्यंत आला, प्रेक्षकांपर्यंत गेला. आता मी काही प्रश्न विचारेन, मोजकी पटपट उत्तर द्या. मी तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे. पहिला मुद्दा आहे, भारतीय जनता पार्टीचा दावा आहे मुसलमानांनी घाबरण्याची गरज नाही, समान नागरी कायदा मुसलमानांचे हक्क हिरावून घेणार नाही. का नाही हिरावून घेणार? हिंदूंना जी हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF म्हणून सवलत मिळते, कर सवलत मिळते, आम्हाला मिळत नाही ती. एखादा व्यक्ती जर बौद्ध झाला तर त्याचं SC आरक्षण टिकते, जर मुसलमान झाला किंवा ख्रिस्ती झाला तर त्याचं आरक्षण गायब होते. हा कोणता समान कायदा आहे? हे फॅमिली लॉज आहेत ना. एखादा शीख जो पायलट आहे त्याला पगडी घालण्याचा, दाढी ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु मुसलमानाला तो अधिकार नाही. हा कोणता समान अधिकार आहे? पहिले समान बनवा, नंतर समान कायदे लावा. विषमतेने लडबडलेल्या समाजात कोणते समान कायदे टिकणार आहेत? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना दिशादर्शकामध्ये निर्देशकामध्ये ठेवलेलं आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये ठेवलेलं आहे घटनेमध्ये. याचा कायदा का केला नाही? कारण समाज तेव्हा विषमतेने लडबडलेला होता, आताही आहे. म्हणून 15% आदिवासी समाजाला एक्सक्लूड करावं लागलं या कायद्यातून उत्तराखंडमध्ये. परंतु मुसलमान तर 14% आहे. या कायद्याला मुसलमानापेक्षा आदिवासींचा विरोध आहे. नागपूरमध्ये राष्ट्रपती मुर्मू आल्या होत्या तेव्हा निवेदन दिलं आदिवासींनी. का? आदिवासी महिलांचं तुम्हाला हे नाही का, चिंता नाही का? फक्त मुस्लिम महिलांचा एवढा फुका आला का तुम्हाला? म्हणजे मग समान कायदे लावायचे असेल तर मग आरक्षणावर लावा समान कायदे. SC आरक्षण द्या मुसलमानांना. अॅट्रॉसिटी कायदा जे SC मुस्लिम आहेत त्यांनाही लागू करा. मग बर, फक्त पुढचा प्रश्न जी नौशाद जी, माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे. मी दोन्ही प्रवक्त्यांपर्यंत येतो, थोडंसं थांबा, नौशादजींना बोलू द्या. नौशादजी, समान नागरी कायदा लागू झाला तर शर्यत किंवा मुसलमानांना धार्मिक असलेलं स्वातंत्र्य कमी होईल, गायब होईल, नष्ट होईल अशी भीती तुम्हाला वाटते? आणि ती भीती साधार आहे का? नाही, ऍक्च्युली जे शर्यतमध्ये आम्हाला सगळेच अधिकार दिलेले नाही आहेत ना. म्हणजे चोराचे हात कापण्याची काही शिक्षा नाही आहे ना. फक्त 4 अधिकार दिलेले होते. निकाह होता, तलाक होता, आणि वारसा हक्क होता, आणि वक्फ प्रॉपर्टीचा हक्क होता. वक्फ प्रॉपर्टीचा हक्क वक्फ कायद्याचं काय आयशी तैशी केली आहे सरकारनं सगळ्यांना माहित आहे. मशिदी जे आहे ते पडत आहेत, डोळ्यासमोर पडत आहेत, लोकांच्या ऑन कॅमेरा पडत आहेत, सगळे जण बघत आहेत. दुसरी गोष्ट जी आहे ते ट्रिपल तलाक ही कायदा लागू केलेला आहे. तिसरे जे आहे ते निकाह एक उरलेला आहे, आणि एक उरलेला तर वारसा हक्क. वारसा हक्काबद्दलचा कायदा म्हणजे हिंदू कोड बिल आम्हाला आमच्यावर का लादत आहे? काही सकारात्मक, सगळ्यांना जे सकारात्मक आता याच्यामध्ये नौशाद उस्मान, जो वारसा हक्क आपल्याकडे आहे, इस्लामच्या अनुसार असलेला जो वारसा हक्क आहे, त्यात मुलगा आणि मुलगी या दोघांना समान अधिकार नाहीये. तुम्ही वारसा हक्कातला मुलगा आणि मुलगीतला भेद कायम का ठेवू इच्छित आहात? ऐकून घ्या ना, याचं उत्तर देऊ द्या आता मला. ऍक्च्युली काय आहे की इस्लामला जे आहे ते जे भरण पोषणाची जबाबदारी आहे आई वडिलांची ती मुलाला दिलेली आहे. म्हणजे हा जो 2005 मध्ये जो कायदा आला होता समान, इस्लाम काही बेकायदेशीर गोष्टी करेल आणि त्या या देशामध्ये संविधान पाळणाऱ्या लोकांनी सहन कराव्या. बोलू द्या ना. हे बघा, बोलू देणार नसाल तर मी कॉल कट करेल. मी फार मुश्किलीने वेळ काढून मी जॉईन केलं. इस्लाममध्ये जर आमच्या भगिनींना समान अधिकार नसतील आणि तुम्ही त्याची भलामण करा. अजितराव, येतो आपल्यापर्यंत. थोडं थांबा, मी आपल्यासाठी एक मिनिट ठेवलंय. तुम्ही मुस्लिम भगिनींवर अन्याय करणार. बोलू देत नाही. पहिली गोष्ट की जावई आपल्या सासू आणि सासऱ्याचं भरण पोषण करणार आहे का? नाही. म्हणजे
म्हणजे भावानं समान अधिकारी द्यायचा वारसा हक्कामध्ये. नाही मग प्रसाद सर यांना सांगा ना, सगळं शर्या लावा, बलात्कार करणाऱ्याचं लिंग कापा, दगडाने ठेचा, त्याचे हात तोडा, डोळे फोडा, फौजदारी कायदे पण स्वीकारायला सांगा ना मग शर्यामधले. ठीक आहे अजितराव थोडं थांबा. नौशाद उस्मान यांचं उत्तर पूर्ण होत आलंय. नाही म्हणजे भरण पोषणाची जबाबदारी सासू आणि सासऱ्याची जावं घेणार आहे का नाही. मग जर जबाबदारी तुम्ही समान घेणार नसाल तर मग वारसा हक्क का, हे हा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट आहे की इतका सुंदर कायदा आहे मुस्लिम वारसा हक्क की बापाला हे स्वातंत्र्य आहे की तो आपली प्रॉपर्टी कोणाला देऊन टाकू शकतो, इतरांना हे स्वातंत्र्य नाहीये. म्हणून पोरं दबून राहतात, आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात पाठवत नाही. म्हणून मुसलमान मायबाप तुम्हाला वृद्धाश्रमात दिसणार नाही. इतका सुंदर कायदा आहे, व्हिटो पॉवर आहे मायबापाकडे. हा कायदा बाकीच्यांना काय लागू करत नाही. ठीक आहे, आता आपण या चर्चेला पुढे नेऊ. हनुमंतराव पवार आपल्याकडे 1 मिनिटासाठी येतो आणि मला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मग मी 1 मिनिट नंतर अजितराव आपल्याला देणार आहे. हनुमंतराव पटकन सांगा, ज्या पद्धतीनं मुसलमान समाजाचा आत्ता इथे एक आवाज म्हणून नौशाद उस्मान असं म्हणाले, त्यांच्या इस्लामी कायद्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना स्वीकारायला लावा. काँग्रेस यासाठी तयार होणार आहे का आणि समान नागरी कायद्याला काँग्रेस विरोध करणार आहे का? भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी आणि आता इस्लामी अभ्यासक नौशादजी यांनी जी मतं मांडलं, तर पहिलं आहे की मुस्लिम महिला याच्या केंद्रस्थानी दोघांनी पण आणलेली आहे. आमचे बीजेपीचे प्रवक्ते आणि मुस्लिम महिलांना न्याय द्यायचा, शहाबानो प्रकरण वगैरे, तर शहाबानोच्या प्रकरणाच्या वेळेस मी नव्हतो, पण ज्या बिल्किस बानोला बलात्कार करणाऱ्यांची शिक्षा माफ करायला भाजपाच्या सरकारनं कोर्टाला विनंती केली आणि कोर्टानं मान्य करून गुन्हेगार सोडले आणि संघ भाजपवाल्यांनी त्यांचा हात धरून स्वागत केलं. त्या भाजपवाल्यांनी मुस्लिम महिलांबद्दल पुळका दाखवू नये. ऐकून घ्या अजितराव ऐकून घ्या, मला वेळेची मर्यादा आहे. सत्य ऐकून घ्या, माझा 1 मिनिट घालू नका. मी 1 मिनिट कसं काय सत्य ऐकून घ्या. जे तुमच्या सोयीचं आहे ते तुम्ही बोलत बसणार. तुम्ही मुस्लिम महिलांचे अधिकार नाकारले ना, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं त्या महिलेला मुस्लिम महिलेला पोटगी द्या. कायद्याची भाषा करता आदिवासी महिलांवर अन्याय होत आहे, मुस्लिम महिलांवर अन्याय होत आहे. कायद्याचं बेसिक राज्य तुम्ही आणू शकले नाही ना, केंद्रामध्ये बेसिक राज्य आणू शकले ना, महाराष्ट्रामध्ये कायदा आणू शकले. जी लोक कायद्याचं राज्य चालवायला अपयशी ठरले ती लोक समान नागरी कायद्याची भाषा बोलतायत. अब्दुलचा ज्यांनी देशावर आणीबाणी लादली, तुम्ही त्यांनी आमच्या कसे हिंदू कायदे आदिवासींना वापरायचे, कशाला काय वेटीस करायचे हे धरताय? आम्हाला ठीक आहे. हिंदू आदिवासींना आमच्या कशाला वेटीस तुमच्या जे धरताय? सोयीचं नाही, ठीक आहे. मुद्दा लक्षात आला. हनुमंतराव वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतो. अजितराव आपल्यापर्यंत येतोय. काँग्रेसची भूमिका आपण ऐकलेली आहे. आत्ताच्या घडीला मुसलमान महिलांना न्याय द्यायला निघालेल्या भारतीय जनता पार्टीला आदिवासी भगिनींना न्याय देता येतोय का? कारण आदिवासी या संपूर्ण प्रक्रियेतून स्वतःला दूर ठेवू पाहतायत. मग तुम्ही या आदिवासींना, ज्यांना तुम्ही नेहमी वनवासी म्हणत आला आहात, त्यांना समजावण्याची भूमिका कशी घेणार आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी 29 पूर्वी होणार आहे का केवळ चर्चेचा मुद्दा निवडणुकीसाठी केला जाणार आहे? 1 मिनिट उरलंय फक्त. अजितराव, आमचं ध्येय, आमचं सत्ता आहे, आमचं ध्येय नाही. या देशामधली व्यवस्था ही टिकली पाहिजे. भारतीय जीवन ऐका 2 मिनिटं. ज्या पद्धतीनं आमच्या आदिवासी भगिनी, वनवासी भगिनी या मातृसत्ताक व्यवस्थेचं प्रतीक आहे. आदिवासींमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. सर, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. तिथं देश द्यावा लागतो कुणाला? तो मुलाला द्यावा लागतो. मुलीला तिथं सगळे अधिकार आहेत. काडीमोड घेण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सुटसुटीत कायदा आहे. आदिवासी समाजाच्या मातृसत्ताक पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत, चर्चा फार वेगळ्या मुद्द्याला जाईल. हनुमंतराव, हा मुद्दा नाही लागू होत इथे. कागदपत्र सादर करा. मोदीजींनी कोर्टातून घटस्फोट दिला का? मोदीजींनी हिंदू विवाह कायद्यानुसार कोर्टातून घटस्फोट दिला का? कोर्टातून भारतीय संविधानानुसार जसोदाबेन मॅडमवर मोदीजींनी माननीय पंतप्रधान ठीक आहे. जसोदाबेनला न्याय देऊ शकले नाही तुम्ही आमच्या, आणि तुम्ही सांगता का मुस्लिम महिलांना न्याय दिला? कागदपत्र सादर करा. कायद्यानुसार घटस्फोट दिलेली. बहुपत्नीत्व अतिशय भयावह गोष्ट आहे. त्या जाचातून सुटका मिळणार आहे, संपत्तीचा समान अधिकार मिळणार आहे. का काँग्रेसच्या पोटात दुखतंय? आणि काँग्रेसने मला या दोघांच्याही वादात हस्तक्षेप यासाठी करावा लागतोय कारण एकतर वेळ संपली आणि दुसऱ्यांदा मुद्दा नको त्या वळणावर चाललेला आहे. ज्याचा संदर्भ नाही त्याचा संदर्भ देऊन ही चर्चा अशाच पद्धतीनं वायफळरित्या पुढे नेता येणार नाही. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार. नौशाद उस्मान, पुढच्या वेळेला आपण अधिक उत्तमरित्या एकमेकांना जोडून घेऊ. तूर्तास धन्यवाद.
लक्षवेधीच्या या भागात तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.